महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आपण आता पुष्पहार अर्पण करणार आहोत. अर्धाकृती पुतळ्याला इथे ज्या प्रतिमा दिसत आहेत त्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक पद्मभूषण शेठ वालचंद हिराचरण आणि नाशिक शाखेचे संस्थापक पद्मश्री बाबूभाई राठी यांचे आहेत. हॉटेल ताज येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र मानगावे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल डिकले, नितीन पवार तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना रवींद्र मानगावे यांनी गाव तिथे उद्योजक या अभियानाची संकल्पना मांडली. ग्रामीण भागातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे, प्रत्येक गावात रोजगार निर्मिती व्हावी आणि स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम व्हावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याने त्यांनी सांगितले. यावेळी आगामी सिंहस्थ कुंभ 2026 निमित्त व्यापार, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंहस्थामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर्सच्या गव्हर्निंग काउन्सिलिंगसाठी निवड झालेल्या 27 सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण उद्योजकतेला चालना देत स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गाव तेथे उद्योजक आणि सिंहस्थातून संधी या दोन संकल्पनांच्या माध्यमातून ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योग वाढीला नवी दिशा मिळेल. गाव तिथं उद्योजक अभियान आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या या शतक महोत्सवी वर्षात चालू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, परंतु येणाऱ्या ह्या 100व्या वर्षात ग्राम उद्योग क्रांती याची सुरुवात ही महाराष्ट्राच्या या भूमीतून होईल आणि त्याची सुरुवात मला वाटतं नाशिकच्या ह्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आमचे सगळेच पदाधिकारी, मग आमच्या उपाध्यक्ष सुनीता फाल्गुनेताई आहेत किंवा संतोष फंडेजा साहेब आमचे माजी अध्यक्ष आहेत, या सगळ्यांच्या वतीने, नाशिकच्या सगळ्या टीमच्या वतीने नाशिकच्या 15 जिल्ह्यात गाव तिथं उद्योजक अभियान आम्ही घेऊन जात आहोत. धन्यवाद. आज तशा आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आज या ठिकाणी नाशिक येथे महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं जो काही त्यांच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सदस्य मंडळीचा सत्कार आणि त्याबरोबर एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्या ठिकाणी आम्हालाही वाजे साहेब, मी आणि फरांदे मॅडम यांनाही त्या ठिकाणी बोलवलं होतं. त्या निमित्तानं आल्यानंतर जी आज खरी गरज जी आहे ती सगळ्यांना नोकऱ्या मिळणं तसं मुश्किल आहे. नोकऱ्या मिळतीलच असंही नाही, परंतु शिकलं पाहिजे. शिकून काहींना मेरिटच्या असतील त्यांना नोकऱ्या मिळतील, बाकीच्यांना मेरिटच्या असतील नसतील, तरीही उद्योगातून जे काही प्रत्येकाचा कुटुंब किंवा उद्योग हा एकट्या पुरता नसतो, तो अनेकांना उद्योग देणारा उद्योग हा असतो. मग एखाद्या ठिकाणी एखादा छोटासा उद्योग सुरू झाला तर त्याला जोडून छोटे छोटे इतरही उद्योग उभे राहतात. आणि म्हणून ह्या त्यांच्या ज्या संकल्पना आहेत का गाव तिथे उद्योजक, तर मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे का गाव आणि पाडा तिथे उद्योजक. आणि आज जर बघितलं ग्रामीण भागात खूप छोटे छोटे उद्योग करणारी लोक आहेत, परंतु त्यांचं एकत्र क्लस्टर करावं, त्यांची विक्री व्यवस्था त्या ठिकाणी मार्केटिंग उभं करून द्यावं, अशा पद्धतीची व्यवस्था जर झाली तर मला वाटतंय जे इतर देशांमध्ये ज्या पद्धतीनं छोटे उद्योगांना खूप महत्व आहे, तसंच आपल्या भारतात सुद्धा माननीय पंतप्रधान महोदयांचे स्वप्न जे आहेत त्या उद्योगाचा भारत, जे काही भारताला शेती प्रधान देश म्हणून म्हणलं जातं, त्याच्याबरोबर उद्योग प्रधान देश सुद्धा व्हावा या दृष्टीनं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई असतील किंवा उद्योग मंत्री असतील, महसूल मंत्री असतील, हे सगळी लोक, सरकार सगळं त्या उद्योगाच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज करतं. आणि नाशिककरांचं भाग्य आहे की आता सिंहस्थ कुंभमेळा येतोय, त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना अजून त्या ठिकाणी भरभराट होईल, अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.